त्यांना या परदेशाच्या नव्या वाटेवरील प्रवासालाही बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं सहाय्य लाभलं होतं. वडील रामजी सुभेदार यांचं निधन होण्याआधी बडोदा संस्थानात नोकरीस गेलेल्या भीमराव आंबेडकर यांना त्या ठिकाणी प्रचंड सामाजिक अन्याय व जातीय विषमतेचे चटके सोसावे लागले होते. ही बाब त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांना सांगितली. महाराजांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया न देता भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले आणि खऱ्या अर्थाने भीमराव आंबेडकर यांच्यासाठी परदेशात शिक्षणाची दारं खुली झाली. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानाच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशी अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली व या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात नोकरी करण्याचे एक करारपत्र लिहून घेण्यात आले. या करारानुसार भीमराव आंबेडकर यांना शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षांची होती. विचार करा, आजही महाराष्ट्रातीलच एखाद्या विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठामध्ये येऊन शिकायचं म्हटलं तरी कसे ॲडमिशन घ्यावं, प्रवेश कसा मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल, तिथं माझ्या ओळखीचे कोणी भेटेल का, मला पुण्यात राहायला जमेल का, हे असे हजार प्रश्न पडतात. आज आम्ही डिजिटल झालो आहोत. आज आमच्या हातात मोबाईल आले. एका क्लिकवरती जगातील कोणतीही गोष्ट शोधता येते. सगळ्या प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर कळतात. परंतु ज्या काळात पत्र पाठवणे, तार करणे याच्याशिवाय संपर्काची कोणतीच साधनं नव्हती. त्या काळात एका गरीब व अस्पृश्य घरात जन्माला आलेल्या भीमरावांनी कशा ओलांडल्या असतील या सगळ्या सीमा, कसं साध्य केलं असेल हे सगळं. हा जर एकदा विचार केला ना तर कळेल की सोपं नव्हतं हे साध्य करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं. अखेर मुंबईच्या बंदरातून भीमरावांना घेऊन SS अंकोना जहाज निघालं आणि 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता भीमरावांचं अमेरिकेच्या मातीत न्यूयॉर्क शहरात पहिलं पाऊल पडलं. ज्ञानार्जनासाठी आतुर असलेल्या राजहंसाला ज्ञानाच्या महासागराचा किनारा लाभला. आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता भीमराव ते बाबासाहेब होण्याचा प्रवास.